नमस्कार. मराठी मध्ये मी सुहास तुमचं स्वागत कर. एक असा व्यवसाय करायचा ज्याची 12 महिने डिमांड आहे, किंवा असा व्यवसाय की तुम्ही काही महिलांचा ग्रुप आहे किंवा मुलांना नवीन घेता स्टार्ट करायचा, किंवा अगदी कमीत कमी खर्चामध्ये एखादा चांगला लॉंग टर्म रुटीन बिझनेस करायचा. तर एक चांगली बिझनेस सांगतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, सगळ्यात मेन बिझनेसची थोडीफार इंट्रोडक्शन मी देईलच, पण एक्झॅक्टली तुम्ही काय काय एकच मशीन मध्ये किती मल्टिपल प्रॉडक्ट बनवू शकता त्याबद्दल पण सांगणार आहोत. मशीन बद्दल थोडीफार माहिती द्यायचा प्रयत्न करेल. त्याच प्रकारे रॉ मटेरियल कुठून घ्यायचं, मॅन्युफॅक्चरिंग कोण असू शकतं, कुणाकडून मटेरियल घेता येतं त्याच्याबद्दल पण सांगू शकतो. आणि हो, ही मशीन विकायची कशी किंवा कुठं, किंवा मटेरियल जे बनणार आहे तर तुम्ही कुठे विकू शकता, आणि त्याच्यानंतर थोड्याफार टिप्स पण देईल. कारण तो खूपदा तुम्ही युट्यूबला फक्त मॅन्युफॅक्चरर्सच्या व्हिडिओ बघता, पण मी आज सांगेल बनवायचं कसं, कुठून मशीन घ्यायची आणि विकायचं कसं सुद्धा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला गाव पातळीवरती किंवा अगदी बचत गटातल्या काही महिलांना एकत्र घेऊन जर एखादा बिझनेस करायचा असला, किंवा अगदी तुम्हाला एकट्याला सुद्धा जर तुमच्या आसपास गावात एखादा बिझनेस करायचा असला, तर सगळ्यात भारी असतो प्लेट मेकिंगचा बिझनेस, पेपर प्लेट बनवायचा बिझनेस, द्रोण पत्रावळीचा बिझनेस. आता तुम्ही म्हणाल की आता लग्नांमध्ये तर पेपर प्लेट्स यूज होतात, द्रोण पत्रावळी होत नाहीत, पण अजूनही गावाकडे त्याची तितकीशी रिक्वायरमेंट आहेत. आणि मोठमोठ्या रेस्टॉरंट्समध्ये, मोठमोठ्या सभागृहामध्ये, मोठमोठ्या भोजनावळीमध्ये सुद्धा आजही पेपर प्लेट्स लागतात. खूप साऱ्या रेस्टॉरंटला त्या प्लेट्स लागतात. तर ती कशी बनते किंवा कुठं तुम्ही कसं बनवू शकता त्याबद्दल माहिती घेऊ. तुम्हाला मी एकच मशीन दाखवतो स्क्रीनवरती. ती मशीन पाहता पाहता तुम्ही एकाच मशीन मध्ये काय काय बनवू शकता. तर द्रोण असेल, नाश्त्याच्या छोट्या प्लेट असतील, पेपर प्लेट असेल, कंपार्टमेंट असणारे छोट्या जेवणाच्या प्लेट त्या बनवू शकता. याच्यामध्ये तुम्ही अगदी 6-7 mm पासून ते 6-7 इंचापासून ते 14 ते 17 इंचापर्यंत सुद्धा मोठ्या प्लेट्स बनवू शकता, आणि त्या प्रकारे तुम्ही सेल आउट करू शकता. आता याच्यामध्ये रॉ मटेरियल काय काय लागतं, किंवा या बिझनेसला चालू करताना तुम्हाला कोणकोणत्या रॉ मटेरियलची गरज आहे, ते कुठून मिळतं. तर याच्यामध्ये तुम्हाला रॉ मटेरियल काय काय लागू शकतं. तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात मेन म्हणजे पेपर प्लेट्स बघताना तो जो आपण तो सिल्वर पेपर जो बघतो, तर ते एक सिल्वर पेपरचे तुम्हाला एक मोठा रोल घ्यावा लागतो. देन वेस्ट पेपरचा एक रोल घ्यावा लागतो. त्याचप्रकारे काही जेली मटेरियलची गरज असेल, जेली लागतात. सनमायकाची गरज असेल तर हार्ड बनवायची असेल तर. आता याच्यामध्ये खूप साऱ्या कंपार्टमेंट नुसार किंवा खूप साऱ्या व्हरायटीमध्ये पेपर प्लेट्स तुम्ही बनवू शकता, रॉ मटेरियल मिळतं. जे मशीन मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला रॉ मटेरियल सेल करतात, परंतु जर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, तुमच्या एरियामधला एखादा होलसेलर तुम्हाला त्याच क्वालिटीमध्ये तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता हा बिझनेस स्टार्ट करायला तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. याच्यामध्ये 3 टाईपच्या मशीन्स आहेत, मॅन्युअल, सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक मशीन. मॅन्युअल मशीन अगदी 30,000 पासून स्टार्ट होते. तुम्ही अगदी घरामध्ये 1-2, 3-3 प्लेट बनवायचं सुद्धा सुरुवात करू शकता. सेमी ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक्स मध्ये अगदी तासाला 500-700 म्हणजे सेमी ऑटोमॅटिकचं पकडलं तर फुल्ली ऑटोमॅटिक्स मध्ये अगदी 1800 ते 2000 प्लेट सुद्धा एका तासाला तुम्ही बनवू शकता. डिपेंड तुमची डाय कोणती आहे, कोणत्या टाईप मध्ये आहे, आणि कसं प्रोडक्शन तुम्ही काढणार आहात. आता याची गुंतवणूक किती लागते. तर 30,000 मध्ये अगदी मॅन्युअल मशीन मिळतं. सेमी ऑटोमॅटिक्स मध्ये 50,000 ते 60,000 पासून सेमी ऑटोमॅटिकची रेंज स्टार्ट होते. फुल्ली ऑटोमॅटिकचे 1.5 ते 2 लाखापासून पुढे मशिनरी स्टार्ट होतात. आता तुम्हाला या मशीन्स कुठून कशा ऑर्डर करायच्या, स्क्रीनवर एक नंबर देतोय, त्या नंबरवर तुम्ही फोन करून सुद्धा, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, कमेंट मध्ये आम्ही पिन करतोय, त्या डायरेक्टली मॅन्युफॅक्चरर्स आहे, तर त्याच्याकडून तुम्ही घरपोच बसल्या सुद्धा या मशीन्स ऑर्डर करू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की प्रोडक्शन कसं काढायचं आणि प्रॉफिटेबिलिटी कशी आहे. तर तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये जर फुल स्विंग मध्ये जर तुमचं प्रोडक्शन तुम्ही रन आउट केलं तर दिवसाला 12 ते 18,000 प्लेट्स तुम्ही प्रोडक्शन काढू शकता. आता हे जर राहिली प्रोडक्शन आणि प्रॉफिट बद्दल बोलायचं असलं तर याची जी 100 प्लेटचा जो सेट असतो, तो दुकानाला तुम्ही दुकानदारांना किंवा कुठेही विकायचं कुठं कुठं ते मी सांगेलच तुम्हाला, परंतु 100चा जो सेट आहे तर 24 ते 25 रुपयाला जातो मार्केटमध्ये. पण तुमची जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे त्याच्यामध्ये तुमची इलेक्ट्रिसिटी कॉस्ट, मॅनपॉवर कॉस्ट, रॉ मटेरियल कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट, अदर एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी सगळं मिळून तुमची ते 14 ते 15 रुपयांपर्यंत जाते. म्हणजे हार्डली तुम्हाला एका सेट पाठीमागे 100च्या सेट पाठीमागे तुम्हाला 10 रुपयाचं मार्जिन राहतं. जर तुम्ही दिवसाला 12 ते 18,000 चं प्रोडक्शन काढलं आणि तेवढं तुमचा जर सेल आउट होत राहिला तर तो तुम्हाला सगळं जाऊन फक्त मालकाकडे जे शिल्लक राहतात ते अगदी 1200 रुपयांपासून ते 1800-2000 पर्यंत प्रॉफिट तुम्हाला राहू शकतं. महिन्याला कमीत कमी अगदी 45,000 ते 60,000 प्रॉफिट तुम्ही बुक करू शकता सुरुवातीला, कमीत कमी प्रोडक्शन मध्ये. ते सांगतो मी तुम्हाला. आता सगळ्यात मोठा मुद्दा असतो की तुम्हाला या मशीन बद्दल, की हे प्रॉडक्ट तुम्ही विकायचे कुठं, सेल कुठं करणार आहात, किंवा याच्यामध्ये तुम्हाला कुठं सेल करता येईल.
तर सगळ्यात मेन आहे की तुमच्या आसपास मधल्या मोठमोठ्या होलसेलर सोबत तुम्ही टायअप करून देऊ शकता. त्यानंतर जे मोठमोठे देवस्थान आहेत, मोठमोठी मंदिरं आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही डायरेक्टली B2B मध्ये सेल करू शकता. तिसरी गोष्ट याच्यामध्ये खूप साऱ्या रेस्टॉरंट्सला छोट्या छोट्या प्लेट्सची गरज असते. तर छोटे मोठे जे स्टॉल्स असते त्यांना सुद्धा पेपर प्लेटची गरज असते. त्यांच्यासोबत तुम्ही टायअप करून तिथं मटेरियल विकू शकता, दुकानदारांना देऊ शकता. आणि सगळ्यात चौथं, तुम्ही सोशल मीडियावरती स्वतःचा अवेअरनेस क्रिएट करून, स्वतःचा ब्रँड क्रिएट करून सुद्धा बल्कमध्ये ऑर्डरिंग घेऊ शकता. आता सोशल मीडियामध्ये तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामला सेल करू शकता किंवा व्हॉट्सअपला खूप सारे बिझनेस ग्रुप्स आहेत. त्या बिझनेस ग्रुप्सला टायअप करून मोठमोठ्या बिझनेसेस सोबत बोलून त्यांची जी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्ही त्यांना मध्ये सेलिंग करू शकता. त्याच्यामुळे ही एक व्हिडिओ होती की पेपर प्लेट बिझनेस मध्ये अगदी 30,000 मध्ये स्टार्ट होणारा हा बिझनेस तुम्हाला अगदी महिन्याचे 60,000 ते लाखभर रुपये कमवून देऊ शकतो. त्याच्यामुळे प्रोडक्शन कसं काढायचं, मटेरियल कुठून घ्यायचं आणि कसं विकायचं हे एक सांगायचा आमचा एक प्रयत्न होता. ही व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा. आणि हो, ही मशीन ऑर्डर करायची असली तर स्क्रीनवर एक नंबर आहे, कमेंट आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण डिटेल देतोय, त्यांना फोन करून सुद्धा ही मशीन तुम्ही घरपोच ऑर्डर करू शकता.